नमस्कार, मी भाग्यश्री टीचर अक्षरवर्ल्ड क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पहा, प्ले ग्रुप, नर्सरी, अंगणवाडी, बालवाडीच्या मुलांना कलर ओळखायला, रंग ओळखायला अवघड जातं। मुलांना कलरची नावं, रंगांची नावं लक्षात राहत नाहीत किंवा नावं लक्षात राहिली तर ते कलर ओळखता येत नाहीत। तर आज मी मुलांना कलर, रंगांची माहिती, रंगांची ओळख याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम मी विविध रंगांचे पेपर किंवा कागद तुम्हाला दाखवते। हे पहा, हा माझ्या हातामध्ये जो पेपर आहे तो पांढऱ्या रंगाचा पेपर आहे किंवा पांढऱ्या रंगाचा कागद आहे। यालाच इंग्लिशमध्ये व्हाईट असंही म्हणतात। त्याचप्रमाणे पहा, हा जो पेपर आहे याचा रंग काळा आहे। याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॅक असं म्हणतो। त्याचप्रमाणे पहा, हा जो पेपर आहे याचा रंग कोणता आहे बाळा? हिरवा। हिरवा रंग आहे, गडद हिरवा रंग आहे याचा। आणि हा जो माझ्या हातामध्ये दुसरा पेपर आहे याचा फिक्कट हिरवा कलर आहे किंवा याला आपण बरोबर काय म्हणू शकतो? पोपटी कलर। पोपटी कलर सुद्धा आपण याला म्हणू शकतो। इंग्लिशमध्ये यालाच डार्क ग्रीन, या पेपरला इंग्लिशमध्ये डार्क ग्रीन आणि या रंगाला इंग्लिशमध्ये फेंट ग्रीन असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे बघा, हा कलर आहे, हा जो रंग आहे याचा रंग पिंक। पिंक इंग्लिशमध्ये याला पिंक कलर म्हणतात, मराठीमध्ये फिक्कट गुलाबी असं म्हणतात याला। त्याचप्रमाणे बघा, हा सुद्धा पिंकच आहे, म्हणजेच हा सुद्धा डार्क पिंक कलरचा आहे। हा जो आहे हा डार्क गुलाबी म्हणजे डार्क पिंक आहे आणि हा जो आहे हा फेंट पिंक म्हणजे फिक्कट गुलाबी कलर आहे। त्याचप्रमाणे बघा, हा जो पेपर आहे याचा रंग नारंगी। करेक्ट, याचा रंग नारंगी आहे। इंग्लिशमध्ये याला ऑरेंज कलर असं म्हणतात। त्याच्यानंतर हा जो पेपर आहे याचा कलर आहे पिवळा। पिवळा कलर आहे याचा। इंग्लिशमध्ये याला येलो कलर असं म्हणतात। त्याचप्रमाणे हा जो पेपर आहे याचा रंग जांभळा आहे, पर्पल। याला इंग्लिशमध्ये पर्पल असं म्हणतात, बरोबर। त्याचप्रमाणे पहा, हो स्काय ब्लू आहे। करेक्ट, हा कोणता कलर आहे? यालाच इंग्लिशमध्ये स्काय ब्लू म्हणतात आणि मराठीमध्ये निळवा। निळवा नाही ग, निळा, यालाच निळा कलर असं म्हणतात। हे पहा, त्याच्यानंतर हा जो पेपर आहे याचा कलर ब्राऊन कलर आहे। इंग्लिशमध्ये याला ब्राऊन कलर म्हणतात आणि मराठीमध्ये याला चॉकलेटी कलर सुद्धा आपण याला म्हणू शकतो। त्याच्यानंतर हो रेड कलर आहे। हा रेड कलर आहे। इंग्लिशमध्ये याला रेड कलर म्हणतात आणि मराठीमध्ये याला आपण लाल कलर असं म्हणतो। हे पहा, त्याचप्रमाणे हा जो पेपर आहे याचा कलर चांदीचा कलर आहे। इंग्लिशमध्ये याला सिल्वर पेपर असं म्हणतात। हे पहा, त्याचप्रमाणे बघा, गोल्डन म्हणजे बघा, हे जे माझ्या ओढणीची जी बॉर्डर आहे, काठ आहे, त्याचा कलर कसा आहे? गोल्डन। यालाच मराठीमध्ये आपण सोनेरी कलर सुद्धा म्हणतो। आता बघा, हे कलरची नावं आपण मुलांना जर सांगितली
तरी मुलांच्या लक्षात नाही येणार आहे. पण जर आपण मुलांना वेगळ्या पद्धतीने जर या कलरची ओळख किंवा नावं सांगितली, माहिती दिली, तर मुलांच्या ते पटकन लक्षात राहते. आता बघा, आता माझ्या हातामध्ये हा जो व्हाईट कलरचा पेपर आहे, म्हणजे पांढऱ्या कलरचा पेपर आहे. आता पांढऱ्या कलरचं काय मिळतं, काय काय असतं पांढऱ्या कलरचं किंवा व्हाईट कलरचं काय काय असतं? लसूण असतो आपल्या घरामध्ये, बरोबर. त्याच्याबरोबर काय असतोय? चॉक. करेक्ट, पांढरा चॉक असतोय. त्याचप्रमाणे लसूण बघा, हा करेक्ट, अंडा सुद्धा असतो. हे बघा, हा लसूण आहे पांढऱ्या कलरचा. त्याचप्रमाणे पांढऱ्या कलरचा चॉक सुद्धा असतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे बघा अजून काय असतं? अंडा, एग. अंड्याचा कलर सुद्धा काय राहतो? व्हाईट किंवा पांढरा राहतो. करेक्ट. अजून काय असतं बघा आपल्या घरामध्ये व्हाईट कलरचं? मीठ असतं. त्याच्याप्रमाणे साखर सुद्धा काय असते? पांढऱ्याच कलरची असते. त्याचप्रमाणे बघा आता हा जो काळा कलर आहे, ब्लॅक कलर आहे. आता याचं काय असतं बघा? आपले केस. केस आपले कोणत्या कलरचे आहेत? तर काळ्या कलरचे आहेत. हे बघा, सगळ्यांचे केस आपल्या काळ्या कलरचे राहतात. अजून काय असतं आपल्याकडे? रिमोट. करेक्ट. आपल्या टीव्हीचा रिमोट जो असतो की नाही, तो कोणत्या कलरचा असतोय? काळ्या कलरचा असतोय. त्याचप्रमाणे बघा मुलींच्या डोक्यामध्ये मुली काय करतात? हेअर क्लिप घालतात. त्या क्लिप सुद्धा काय राहतात? काळ्या कलरच्या राहतात. अशा. त्याचप्रमाणे अजून काय सांगता येईल? काय असतं काळ्या कलरचं? सांगू शकाल का तुम्ही? तर हे बघा, हे जे भांड आहे हे सुद्धा कोणत्या कलरचं आहे? काळ्या. त्याचप्रमाणे बघा काळ्या कलरचा किंवा ब्लॅक कलरचा एक पक्षी असतो. त्या पक्षाचं नाव काय असतं? कोण सांगू शकाल का? कावळा. येस, करेक्ट. कावळा सुद्धा काय असतो? काळ्या कलरचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा हिरवा कलर आहे, ग्रीन कलर आहे. आता हिरव्या कलरचं काय काय मिळतं बघा आपल्याकडं? झाडाचा रंग कुठला असतो? हिरवा. झाडाचा म्हणजे पूर्ण झाडाचा रंग हिरवा नसतो, तर झाडाची जी फांद्या किंवा पानं असतात त्याचा रंग काय असतो? हिरवा असतो. तर बघा आता हे झाडाची पानं आहेत. त्याचप्रमाणे बघा ही सुद्धा झाडाची काय आहेत? पानं आहे. त्याचा रंग कसा आहे? हिरवा. हा कलर कसा आहे याचा? डार्क ग्रीन आहे बघा, म्हणजे गडद हिरवा कलर आहे याचा. आणि हा जो फिक्कट हिरवा रंग आहे किंवा याला आपण पोपटी कलर म्हणतो, तर या रंगाचा काय मिळतो आपल्याला? पोपट बघायला मिळतो. करेक्ट. पोपट म्हणजे काय? तर पॅरेट बघायला मिळतो. त्याचप्रमाणे बघा या भांड्याचा कलर सुद्धा, या पॉटचा कलर सुद्धा काय आहे? हिरवा आहे. त्याच्यानंतर बघा हा गुलाबी कलर. आता गुलाबी कलर मध्ये काय काय मिळतं आपल्याला सांगा बरं? रोज. करेक्ट. रोज आहे गुलाबी कलर मध्ये. अजून काय येतं गुलाबी कलर मध्ये? सांगू शकाल का? जरा थोडासा विचार करायचा. काय असतं अजून गुलाबी कलर मध्ये आपल्या घरामध्ये? ब्लॉक्स. येस. तुम्ही घरामध्ये किंवा टॉयज असतात किंवा स्कूलमध्ये टॉयज असतात, त्याच्यामध्ये ब्लॉक्स असतात. ते ब्लॉक्सचे कलर काय राहतो? पिंक कलरचा राहतो. त्याचप्रमाणे बघा घरामध्ये आपला कांदा असतो. कांद्याचा कलर सुद्धा कसा आहे? पिंक आहे. मुली काय करतात? डोक्यामध्ये असे विविध प्रकारचे हेअरबँड असतात, त्याचा कलर काय असतो? पिंक असतो किंवा गुलाबी आपण त्याला असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा कलर आहे नारंगी किंवा केशरी. नारंगी किंवा केशरी. या कलरचं काय मिळतं आपल्याला? ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्री, नारंगी, ऑरेंज. याचं काय असतं? याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? कॅरेट म्हणजे काय? गाजर. गाजर सुद्धा काय मिळतं आपल्याला? ऑरेंज कलरचं मिळतं. हे पहा, हे काय आहे? त्याचप्रमाणे बघा हे डब्याचं झाकण आहे, याचा कलर कोणता आहे? नारंगी. केशरी कलर आहे याचा. त्याच्यानंतर पुढचा कलर आहे तो आहे पिवळा. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? येलो कलर म्हणतो. याचं आपण काय एक्झाम्पल सांगू शकतो? काय उदाहरण देऊ शकतो? तर बघा आपल्या घरामध्ये लिंबूचा कलर काय असतो? येलो कलर असतो, म्हणजे पिवळा कलर असतो. त्याचप्रमाणे बघा अजून सूर्याचा कलर सुद्धा काय असतो? पिवळा कलर असतो, म्हणजे येलो कलर असतो. अजून काय बघा आपण अभ्यास करताना आपल्या नोटबुक असतात की नाही, त्या नोटबुकचा कलर सुद्धा काय राहतो? पिवळा. अशा पद्धतीने काय राहतो?
पिवळा राहतो. त्याच पद्धतीने लिंबूचा कलर सुद्धा काय आहे, पिवळा आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा कलर आहे जांभळा, पर्पल. पर्पल कलर म्हणतात त्याला. तर पर्पल कलरचं काय राहतं बघा, आपल्या घरामध्ये वांग म्हणजेच काहीतरी ब्रिंजल जे असतं त्याचा कलर कसा राहतो, पर्पल राहतो बघा. त्याच पद्धतीने अजून काय राहतं पर्पल कलरचं, तर जांभूळ असतं की नाही, जांभूळ किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण जामुन म्हणतो, तर ते त्याचा कलर सुद्धा काय राहतो, पर्पल कलर राहतो त्याचा. त्याच पद्धतीने बघा मुलींच्या फ्रॉकला अशा प्रकारचे डिझाईन राहतात, याचा कलर सुद्धा काय आहे, पर्पल आहे. त्याच्यानंतर हा जो पुढचा कलर आहे तो लाल रंगाचा आहे. इंग्लिशमध्ये याला म्हणतो काय आपण, रेड कलर म्हणतो. आता या कलरचं काय काय पाहायला मिळतं बघा आपल्याला. घरामध्ये टोमॅटो असतो, टोमॅटोचा कलर कोणता असतो, लाल कलरचा असतो. त्याच पद्धतीने पहा मुलांना फ्रुट्स आवडतात, ऍपल, ऍपलचा कलर सुद्धा काय असतो, लाल कलरचा असतो. त्याच पद्धतीने पहा ही जी क्लिप आहे, हेअर क्लिप किंवा डोक्यामध्ये घालतात मुली ती, त्याचा कलर सुद्धा काय आहे, लालच आहे. त्याच पद्धतीने माझ्याकडे एक रुमाल आहे, त्या रुमालचा कलर सुद्धा काय आहे, लाल आहे. हे पहा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचा कलर आहे तो म्हणजे निळा. निळा म्हणजे काय, ब्ल्यू. तर या कलरचं काय मिळतं बघा आपल्याला, काय पाहायला मिळतं, कोणाला सांगता येते का, निळ्या कलरचं काय पाहायला मिळतं आपल्याला. तर आकाश म्हणजे स्काय, स्कायचा कलर कसा राहतो, हा निळा असा राहतो. त्याच पद्धतीने पहा हा जो गॉगल आहे, या गॉगलचा कलर सुद्धा कसा आहे, निळा आहे. त्याच्यानंतर हे जे झाकण आहे, या झाकणाचा सुद्धा कलर कसा आहे, निळा आहे. हे पहा. त्याच्यानंतर बघा हा पेपर, याला आपण काय म्हणतो, सिल्वर पेपर म्हणतो. आता सिल्वर कलर आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळतो, तर बघा पैंजण घालतो आपण, त्या पैंजणचा कलर कसा असतो, सिल्वर असतो. त्याच पद्धतीने आपण जे गिफ्ट पेपर आणतो, त्या गिफ्ट पेपरच्या आतील बाजूचा असा आपल्याला सिल्वर कलर पाहायला मिळतो. याच्यानंतर शेवटचा कलर जो आहे तो गोल्डन कलर. आता गोल्डन कलर मध्ये बघा माझा जो ड्रेस आहे, याला जी लेस आहे ओढणीला, ती कशी आहे, गोल्डन कलरची. यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सोनेरी कलर म्हणतो. तर सोनेरी कलरचं काय बघा, माझ्या हातामध्ये बांगडी आहे, याचा कलर कसा आहे, सोनेरी आहे. हे पहा अशा पद्धतीने. मुलांच्या लक्षामध्ये कलर राहण्यासाठी आपण विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी देऊ शकतो बघा. जसं की लहान मुलं खेळतात बघा, टिपी टिपी टॉप टॉप, विच कलर डू यू वॉन्ट, असं विचारायचं, एखाद्या कलरचं नाव सांगायला लावायचं आणि तो बाकीच्या इतर मुलांना कलर तो शोधायला सांगायचा, किंवा कुठं आजूबाजूला दिसतोय कलर तो मुलांना शोधायला सांगायचं. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. त्याच पद्धतीने विविध वस्तू असतात, त्या वस्तू मुलांना दाखवून त्याचा कलर ओळखायला सांगायचं मुलांना, किंवा एखाद्या कलरचं नाव सांगायचं. आता सांगायचं की गुलाबी, पिंक कलर, तर पिंक कलरची मला एखादी वस्तू शोधून आणून दाखव. असं जर तुम्ही घरामध्ये केलं किंवा स्कूलमध्ये जर अशा पद्धतीने मुलांना कलर शिकवले, तर मुलं कधीच कलरची नावं किंवा कलर ओळखायला विसरणार नाहीत बघा. त्याचप्रमाणे तुम्ही अजून एक करू शकता, असे विविध कलरचे काही बॉल्स आहेत बघा माझ्याकडे. हे पहा, मुलांच्या खेळण्यामधूनच काय करायचे आपल्याला, मुलांना कलरची नावं सांगायची आहेत. तर बघा आता हा कोणता कलर आहे बाळा, सांग बरं तू. पिंक. पिंक, पिंक म्हणजे काय, तर गुलाबी कलर आहे. त्याच पद्धतीने हा रेड. रेड, रेड म्हणजे काय आहे, कोणता कलर आहे, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, लाल कलर म्हणतात, लाल. त्याला काय म्हणतात, पर्पल. पर्पल म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, बेंगनी. बेंगणी नाही ग, त्याला काय म्हणतात, जांभळा कलर म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कोणता कलर आहे, ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे निळा, निळा. निळा कलर आहे. त्याच्यानंतर हा कोणता कलर आहे, ग्रीन. ग्रीन कलर आहे. ग्रीन म्हणजे हिरवा. हिरवा.
हा येलो येलो म्हणजे पिवळा पिवळा. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मुलांना दाखवून मुलांना रंगांची नावे, कलरची नावे तुम्ही सांगायला सांगू शकता. त्याच पद्धतीने बघा, प्ले ग्रुप नर्सरीची जी मुलं असतात त्यांना तुम्ही काय करू शकता, विविध वस्तू किंवा आता माझ्याकडे खूप सारे बॉल आहेत पहा, तर मी काय करेन, खूप सारे वस्तू मुलांचे टॉयज असतात किंवा आता हे सगळे बॉल आहेत, विविध रंगांचे बॉल आहेत, तर काय करायचं आपण मुलांना द्यायचे आणि याच्यामधून सांगायचं की आता हे बघ हे बॉल आहेत किंवा असे टॉयज सुद्धा राहतात मुलांचे, तर त्या याच्यामधून सांगायचं की मला याच्यामधला कोणता कलर सांगेल, गुलाबी कलर कोणता आहे मला काढून दाखव बरं याच्यामधला. हे हा हे हा आणि हे हा कोणता कलर आहे दाखव मला, इथं समोर दाखव. हा हा कोणता आहे, गुलाबी कलर आहे, म्हणजे पिंक कलर आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मुलांकडून कलरची नावं ओळखून घेऊ शकता. त्याच पद्धतीने पहा, अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना असे विविध कलर रंगांची नावं जर सांगितली तर मुलं कलर ओळखण्यास आणि रंग ओळखण्यास कधीच विसरणार नाहीत आणि मुलांच्या कायम लक्षात राहील कोणत्या कलरचं कोणती वस्तू आहे किंवा कोणत्या रंगाची कोणती वस्तू आहे, हे मुलांच्या कायम लक्षात राहील. माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.